Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity. बघा या ॲक्टिव्हिटीमध्ये वी हॅव टेकन द चॅलेंज ऑफ 100 days 100 स्ट्रक्चर्स. ठीक आहे, आपण 100 दिवस 100 स्ट्रक्चरचं चॅलेंज घेतलेलं आहे. अँड टुडे इज डे 43. आज 43वा दिवस आहे. 42व्या दिवशी आपण काय केलं आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे साधे वाक्य ज्याच्यामध्ये आपण आपल्या हॅबिट्स सांगतो, त्याच्यानंतर आपल्या सवयी सांगतो किंवा आपण जी गोष्ट नेहमी करतो ती गोष्ट आपण सांगतो. जसं आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो. आपण नेहमी जातो, रोज जातो, म्हणून आपण तिथं तसं स्ट्रक्चर वापरतो. मग आता हे स्ट्रक्चर शिकत असताना काल आपण 4 सब्जेक्ट घेतले होते. कोणकोणते? आय, वी, दे, यू. सगळे घेतले नव्हते. का नव्हते घेतले त्याचं कारण आज तुम्हाला सांगतो मी. ज्या वेळेला हे 4 सब्जेक्ट घेतो त्यावेळेला आपल्याला काही अडचण नाही, V1 जशाल तसं येतं. पण आता उरलेले जे सब्जेक्ट आहेत ही, शी, इट आणि नाऊन हे घेतल्यानंतर आपल्याला क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लावावा लागतो. कोणता प्रत्यय? यस किंवा इयस. अर्थामध्ये काही बदल होत नाही. अर्थामध्ये काही बदल होतो का? नाही. जसं बघा, आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो काय अर्थ होतो? मी आंबा खातो. काय होतो अर्थ? ती आंबा खातेसाठी आपल्याला काय म्हणावं लागेल? शी इट्स अ मँगो. ती आंबा खाते. म्हणजे यस किंवा यस लावावं लागतं. त्याच्यामुळे मी थोडंसं आज वेगळा घेतलं, त्याला सोबत घेतलं नाही. तुम्ही लक्षात ठेवा, ही, शी, इट नाऊन आलं म्हणजे करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल, तुम्हाला हे लक्षात येणार नाही. त्याला इंग्लिशमध्ये थर्ड सिंग्युलर पर्सन असं म्हणतात. थर्ड सिंग्युलर पर्सन आहे तिसरा माणूस पण एकटा. त्याच्याविषयी ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपण काय वापरतो? यस किंवा यस वापरतो. आणि काल जे वापरले, कोणकोणते वापरले आपण? आय, वी, दे, यू. या 4साठी आपण यस किंवा यस वापरलं का? नाही. बघा आता पहिलं उदाहरण घेऊया आपण. तो शाळेला जातो. कोण सांगतं मला? तो शाळेला जातो. हा, चला सांगा. तो शाळेला जातो. He goes to school. स्कूल का स्कूल? School. हा, ही गोज टू स्कूल. ती शाळेला जाते. हा, She goes to school. स्कूल नाही, स्कूल. पुन्हा एकदा म्हणा. She goes to school. शाबास. रवी शाळेला जातो. Ravi goes to school. शाबास. रवी गोज टू स्कूल. म्हणजे या ठिकाणी बघा, आपण जर बघितलं तर या ठिकाणी गोला काय लागलाय? इयस हा प्रत्यय लागलाय. काय लागलाय प्रत्यय? इयस. आता पुढचं वाक्य बघूया आपण. बघा, तो गवत खातो. आता गवत खाणारा कोण असणार आहे? प्राणी असणार आहे. कोण असणार आहे? प्राणी. मग आपल्याला प्राण्यासाठी काय वापरायचं ते बघा. आता तो गवत खातो. Eats grass. इट्स म्हणावं लागेल का पहिल्यांदा? Eats grass. इट्स ग्रास. तो गवत खातो. त्यानंतर आता आपण घ्या प्ले. प्ले म्हणजे खेळणे. बरोबर आहे. ती क्रिकेट खेळते. हा, सांगा. She play cricket. She plays cricket. हा, शी प्लेज क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो. He plays cricket. शाबास. धनश्री क्रिकेट खेळते. Dhanasri plays cricket. धनश्री प्लेज क्रिकेट. सांगा. धनश्री खो खो खेळते. खाली बसूनच सांगा. Dhanasri प्लेज. plays kho. शाबास. धनश्री प्लेज खो खो. आता या ठिकाणी बघा, त्यानंतरचं जे वर्ब आहे ते आहे सिंग. काय? सिंग. सिंग म्हणजे गाणे. सांगा आता. ती गाणं गाते. ती गाणं गाते. सांगा. ती गाणं गाते. सांगा. She sings a song. सिंग का? नाही. She sings a song. शी सिंग्स अ सॉन्ग. काय होईल? हा, तो गाणं गातो. हा, सांगा. तो गाणं गातो. ही sings a song. सिंग्स. He sings a song. शाबास. ही सिंग्स अ सॉन्ग. आता पुढचं घेऊया ड्रिंक. चला. तो पाणी पितो. हा, तो पाणी पितो. He waters. पिण्यासाठी काय शब्द आहे? ड्रिंक. हा,
He drinks water. ही ड्रिंक्स वॉटर. सांगा, ती दूध पिते. हा, She पिण्यासाठी काय शब्द आहे? drink milk. She drink milk. ड्रिंकला काय लागेल? हा, She drinks milk. शी ड्रिंक्स मिल्क. हा, उभं राहा, तुम्ही सांगा. किशोर दूध पितो. Kishore ड्रिंक्स. drinks milk. शाबास. किशोर ड्रिंक्स मिल्क. अशा पद्धतीनं या वाक्यांमध्ये आपल्याला यस किंवा यसचा प्रत्यय लावायचा आहे. काय अवघड आहे का? नाही. आय, वी, दे, यू आल्यानंतर लावायचा नाही. ही, शी, इट नाऊन आल्यानंतर यस किंवा यस लावायचं आहे. बाकी काही फरक नाही, अर्थ सेम राहणार आहे. आलं का लक्षात? यांच्या शेवटी त, तो, ते, तात असं येते बघा. जसं मी आंबा खातो, तो आलं. ती आंबा खाते, ते आलं. बरोबर आहे? तू आंबा खातो, तो आलं. आम्ही आंबा खातो, आलं तो. म्हणजे हे प्रत्यय आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि आता असे तुम्हाला उद्या 30 सेंटेन्स उद्या येताना करून आणायचे आहेत. यू हॅव टू मेक 30 सेंटेन्सेस using this structure. This is the homework for all of you. So thank you so much for watching our video. Thank you.